नमस्कार, मी शोभा जाधव. आज आपण छानशी अशी रेसिपी बनवणार आहोत. म्हणजे जरा चटपटीत पण आहे आणि छान खावीशी वाटणारी पण आहे. तर भजी कोणाला आवडत नाहीत, भजी सर्वांनाच आवडतात. तर आज आपण वेगळी अशी भजी बनवणार आहोत. आपण पालकाची भजी बनवणार आहोत. तर पालकाचे फायदे काय कुणाला सांगायला नको. कारण पालकाचे इतके फायदे आहेत आपल्या शरीरासाठी, की खूपच फायदेशीर असा पालक आहे. तर पालक खाल्ल्यामुळे तुमचं कॅल्शियम वाढण्यासाठी मदत होते, वजन कमी करण्यासाठी मदत होते. पुन्हा तुमचं आयर्न पण वाढतं त्यामुळे आणि कर्करोगाचा धोका फारसा संभवत नाही. तर कॅल्शियम चं प्रमाण जास्तीत जास्त पालकामध्ये असतं. तर पालक हा अगदी खावाच खावा. तर रोज आपण काय भाजीमध्ये एवढा पालक खाल्ला जात नाही आपला. तर त्याच्यापासून जर वेगळे पदार्थ असे बनवले तर मुलं आवडीने खातात. आणि आता सध्या आषाढ महिना पण सुरू आहे. त्यामुळे मग मी पालकाची रेसिपी पालक भजी अशी दाखवणार आहे. तर मला त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे. मी एक जुडी पालक घेतलेला, एक जुडी पालक आणला होता. तो स्वच्छ निवडला आहे आणि त्याची अशी मोठी पानं आहेत ना, ती वेगळी केलेली आहे आणि ती मेथी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. नंतर मला साहित्य लागणार आहे. मी ह्या वाटीने पीठ मोजलेलं आहे, बघू शकता. 1.5 वाटी मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत. हे चांगलं आता मिसळून घ्यायचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मला साहित्य लागणार आहे. छोटासा हा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 2 ते 3 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. त्या आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत. असा दगडी खलबत्ता आहे किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल, पण मी आता इथे हे ठेचून घेणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला ओवा लागणार आहे, तिखट, मीठ, हळद आणि मेन म्हणजे मला तेल लागणार आहे. तर चला आता सुरुवात करूया आपण कृतीसाठी. तर हे आता मी पीठ मिसळून घेतलेलं आहे. ह्याच्यात आता मी 2 चमचे, ह्या गडलीमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. ते मी आता थोडंसं गरम करणार आहे. मी गॅस पेटवलेला आहे. थोडं आपण असं हलकंसं गरम करून घेऊया गॅसवरती. थोडासा तेलाचं मोहन टाकलं की असे खुसखुशीत होतात भजी. गॅस बंद केलेला आहे, थोडं गरम झालेलं आहे. आता ते आपण ह्याच्यावरती ओतणार आहोत. ते पण आपण ह्याच्यामध्ये कालवणार आहोत. ते पण छानसं कालवून घ्यायचं आहे. आता मिरची आणि आलं लसूण ते मी ठेचून घेते. हा ठेचा मी बारीक कुटून घेतलेला आहे, तो आपण ह्याच्यामध्ये घालूया. आता मिरची घातली त्यामुळे आपण लाल तिखट अगदी प्रमाणात घालणार आहोत. थोडंसंच कमीच घालणार आहोत. 1 चमचा घेतला आहे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. थोडीसं चिमूटभर इथे हिंग घालूया आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण 1 चमचा, 1 टेबलस्पून मी ओवा घेतलेला आहे. तो आपण असा हाताने करून टाकणार आहोत. चवीनुसार मीठ जाणार आहे. मीठ थोडंसं टाकणार आहे आणि थोडंसं बेकिंग सोडा आपण टाकूया याच्यात. हे बघा, थोडासा बेकिंग सोडा मी घालते. आणि हे आता आपण चांगल्या हाताने मिक्स करणार आहोत. आणि थोडं पाणी टाकून आता मी बॅटर तयार करून घेते. अशा तऱ्हेने मी पीठ भिजवलेलं आहे. ते आपण 5 ते 7 मिनिटासाठी असं झाकून ठेवू. इथे छोटी कढई मी घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आपण आता गॅस पेटवूया आणि तेल गरम करून घेऊ. तेल गरम होईपर्यंत गॅस आपण फास्टच ठेवणार आहोत. बऱ्यापैकी तेल गरम झालेलं आहे.
आपण गॅस आता कमी केलेला आहोत. आता ह्या पिठात हे जे पान आहे ते पूर्ण असं लथपथ करायचं आहे आणि ते आपण अलगद असं सोडायचं आहे. अशाच पद्धतीने दुसरं पान घ्यायचं आहे, त्याला पूर्ण असं पीठ लावायचं आहे. बघू शकता, पूर्ण असं पीठ लावून मग ते असं तेलामध्ये सोडायचं. अशा पद्धतीने आपण आता तळून घेऊया. थोडं वाटलं तर गॅस फास्ट करायचा, थोडं गरम असेल तर थोडंसं कमी करायचं. तर आपण ही पालक भजी आपण तळून घेऊ. बघू शकता आपली भजी छान तळलेली आहे. आता हिला आपण टर्न करूया. एक बाजू आणखीन छान तळून घेऊया. बघू शकता छान तळून झालेली आहे, असा ब्राऊन कलर येईपर्यंत, आणि छान फुललेली पण आहे. हे बघा, ह्यात आपण एका डिशमध्ये काढणार आहोत. बघू शकता अशाच पद्धतीने आपण दुसरं पण पान पिठात बुडवलेलं आहे, कमी गॅस करायचा आहे आणि अलगद सोडायचं आहे. अशाच पद्धतीने मी आता बाकीचे तळून घेईन. बघू शकता हे पण आपले छान ब्राऊन कलरमध्ये तयार झालेले आहेत, तळलेले आहेत. हे पण आपण आता डिशमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने आता मी बाकीचे पण तळून घेईन. बघू शकता अशी मी बाकीची सगळी भजी तळून घेतलेली आहे. तर बघू शकता आपली पालक भजी तयार आहेत. आणि आषाढ स्पेशल रेसिपी आहे ही. ह्या दिवसात तळलेलं खाण्यात काहीच वावगं ठरत नाही, फायदेशीरच असतं. आणि नक्की करून बघा आणि आवडेल तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.